नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खास कन्या राशीच्या लोकांसाठी आहे. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या रास असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघावा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे 2026 हे वर्ष कन्या राशीसाठी कसं असणार आहे, कोणत्या गोष्टी कन्या राशीच्या लोकांसोबत घडणार आहे. मित्रांनो, 2026 हे वर्ष तुमच्यासाठी स्वतःला सावरायचं, आयुष्य नीट मांडायचं आणि योग्य निर्णय घेण्याचे वर्ष ठरणार आहे. हे वर्ष तुम्हाला विचार करायला लावेल. मी सगळ्यांसाठी करतो, पण स्वतःसाठी काय केलं? मी जास्त विचार तर करत नाही ना. आज आपण सविस्तर बघणार आहोत. करिअर, पैसा, प्रेम, आरोग्य आणि 2026च्या शेवटी तुमचं आयुष्य कुठं उभं असेल. कन्या राशी म्हणजे हुशार, अभ्यासू, नियोजन करणारी आणि जबाबदार असते. तुम्हाला प्रत्येक गोष्ट नीट हवी असते. तुम्ही चुका पटकन ओळखतात, पण इतरांच्या नाही, स्वतःचा जास्त. कधी कधी अतिविचार, स्वतःवर टीका, परिपूर्णतेचा ताण या गोष्टी तुम्हाला त्रास देतात. 2026 मध्ये स्वतःला थोडं सैल सोडणं फार गरजेचं आहे. 2026 मध्ये कन्या राशीवर बुध, शनी आणि गुरु या 3 ग्रहांचा प्रभाव राहील. बुध बुद्धी, संवाद, निर्णय वाढवतो. शनी शिस्त, मेहनत आणि संयम शिकवतो. गुरु मार्गदर्शन आणि वाढ दर्शवतो. मित्रांनो, हे वर्ष सांगेल सगळं परफेक्ट नसलं तरी पुढेच जायचं आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी 2026 हे करिअरमध्ये हळूहळू पण पक्क यश देणारं वर्ष आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाची तुमची दखल घेतली जाईल. वरिष्ठांचा विश्वास तुम्हाला जिंकावा लागेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल. पण स्वतःला कमी लेखू नका. मी अजून तयार नाही असं अजिबात म्हणू नका. तुमची तयारी आधीच झालेली आहे, फक्त तुमचा विश्वास हवा. आणि जर तुम्ही व्यवसाय करत असाल, सेवा, अकाउंट, हेल्थ, शिक्षण क्षेत्र फायदेशीर असेल. नीट प्लॅन केलेला व्यवसाय तुमचा नक्की वाढेल. पार्टनरशिप असेल तर स्पष्टता ठेवा, क्लॅरिटी ठेवा. 2026 मध्ये कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती स्थिर पण विचारपूर्वक राहील. उत्पन्न स्थिर राहील. बचत वाढवण्याची संधी मिळेल. कर्ज फेडण्याचा योग आहे. पण स्वतःचा खर्च करताना अपराधीपणा तुम्हाला वाटू शकतो. अति काटकसर करू नका. पैसा साठवणं महत्वाचं आहेच, पण स्वतःसाठी थोडं जगणंही गरजेचं आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर 2026 मध्ये शांत, समजूतदार आणि स्थिर नात्याचे योग आहेत. हळूहळू वाढणारं प्रेम तुम्हाला नक्की मिळेल आणि विवाहाची सुद्धा शक्यता आहे. पण जास्त विश्लेषण करू नका. समोरच्याचा टेस्ट तुम्ही घेऊ नका. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमचं नातं सुरक्षित राहील, पण भावना व्यक्त न केल्यास अंतर वाढू शकतं. म्हणून मनातलं बोला, सगळं मनात ठेवू नका. कन्या राशीच्या लोकांचं आरोग्य थेट ताण आणि विचारांशी जोडलेलं असतं. पचनाचा त्रास, ॲसिडिटी, झोपेचा अभाव, थकवा या गोष्टींचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. वेळेवर जेवण करा, योग करा, श्वसनाची क्रिया करा, मोबाईल कमी वापरा. 2026 मध्ये कामाची दिशा बदलेल. काही लोक आयुष्यातून दूर जातील. नवीन जबाबदाऱ्या येतील. हे बदल तुम्हाला जास्त प्रगल्भ बनवण्यासाठीच असतील. दर बुधवारी गणपतीचे पूजन करा, हिरव्या वस्तूंचे दान करा, बुध मंत्राचा जप करा. हे उपाय केल्यास मन स्थिर राहील, निर्णय स्पष्ट राहतील, ताण कमी होईल. कन्या राशीच्या मित्रांनो, 2026 हे वर्ष तुम्हाला सांगणार आहे सगळं परफेक्ट असायलाच हवं असं नाही. स्वतःवर प्रेम करणं ही कमजोरी नाही. जे स्वतःला समजून घेतात तेच आयुष्य नीट जगू शकतात. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं 2026चं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती, हा व्हिडिओ, हे राशी भविष्य कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.